सन्माननीय सन्माननीय व्यासपीठ आज आता तात्या एवढं बोलला की काय बोलावं मला सुचत नाही. आता आपल्या आवडत्या राजाची आज जयंती आहे. आपण म्हणतो की बोलणाराच फक्त पुढं असतो असं नाहीये, पण आपल्या पाठीमागे जे खंदे जे काही लोक असतात, पडद्यामागचे हिरो जे असतात, हा कार्यक्रम घेण्यासाठी जे मागच्या 15 ते 20 वर्षापासून जे मदत करतात, असे माझे परम मित्र, आणखी 35 वर्षापासूनची मैत्री आहे आज पण, असे डीजी जाधव, ज्ञानेश्वर जाधव यांच्यासाठी काय आणि हे त्यांनी परमिशन नाही दिलं, आपल्याला घेता पण येत नाही, पण कुठलाही कार्यक्रम असेल त्या आवर्जून उपस्थित असतात. अनेक वेळेस आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, बोला पण बोलत नाही. आणि जी आत्मीयता त्यांची आहे, आज त्यांना जर वाचलं तर खरोखर त्या माणसाला जर वाचायला लागेल, त्या माणसाला वाचावं लागेल. वाचल्यानंतर कळतं तो माणूस काय. आज त्यांचं काम छावामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. आदर्श व्यक्तिमत्व म्हणून माझे काही मित्र, बरेच मित्र, त्यांच्याकडे तुझा मित्र आहे तो आदर्श एक व्यक्तिमत्व त्यांनी निर्माण केलं. त्याच्याशी काय सांगायचं, का सांगायचं की बोलणं म्हणजे आम्ही काय बोलतोय बस ते सोडून द्या, पण बाकीचे जे बोलणार. आणि दीपक आहे रे सामान्य माणूस, एकदम सामान्य माणूस, आवर्जून फक्त. आणि सामान्य माणसापासून असामान्यपर्यंत कशी जब घेतली, आणि ते कोणामुळे घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे घेतली, आणि या आपल्या शिवाजी महाराजांमुळे घेतली. शिवाजी महाराज त्यांनी वाचला पूर्णपणे, शिवचरित्र वाचलं, इकडं बौद्ध धर्म वाचला, आणि त्याचं कॉर्डिनेशन ते पुढं आज चाललेलं आहे. येत्या काळामध्ये त्याची गरज आहे. टिपू सुलतानला पण आकारून चालणार नाही. त्यांनी अभ्यास करूनच कोणीही बोलावं असं मी सांगेल. दुसरी गोष्ट मित्रांनो, आज खूप शिवाजी महाराजांशी 4-5 पॉईंट सांगणार आहे. शिवाजी महाराजांनी काय काम केलेलं आहे. तर शिवाजी महाराजांनी पहिलं काम जे केलेलं आहे तर व्यसनमुक्तीचं फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. व्यसनमुक्तीसाठी जर कधी माणूस एखाद्याला जर कधी सवय लावत असेल तंबाखू खाण्याची, दारू पिण्याची, तर त्याचं नाक कापल्या जायचं. नंबर 1. नंबर 2, तंबाखूचे जर मळे असेल, आता सगळे बोलते शिवाजी महाराज काम केलं, तर तंबाखूचे मळे असेल ते चोरून जर करत असला तर त्याचे हातपाय काढले जायचे शिवाजी महाराजांच्या काळात. हे शिवाजी महाराजांचं काम आहे. शिवाजी महाराजांनी त्यावेळेस 6 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंत शिक्षण कंपल्सरी केलेलं, शिकायलाच पाहिजे. शिवाजी महाराजांनी परत जे लोकांना शिकता येते, वेधशाळा पण त्यांनी चालू केल्या होत्या. ठराविक लोकांची त्यामध्ये पकड राहायची, फक्त त्यांनीच वेद पाठपाठ करतात, त्यांनी त्यावेळेस चालू केलं. आणि त्यावेळेस त्यांनी इतरांसाठी पण, मागासवर्गीयासाठी पण आरक्षण पण त्यांनी दिलं. आणि भेदभाव तिथं नव्हता, असे हे भेदभाव अजिबात तिथं नव्हता. त्याचे जर सरदार जर पाहिले, त्यांचे बॉडीगार्ड जर पाहिले, आग्र्याहून त्यांना सुटका करण्यासाठी कोण होतं हे सगळ्यात तुम्हाला माहिती आहे. त्या इतिहासात मी जाणार नाही. शरद आरमार सैन्य आज बाहेर देशाचे राजे दाढी ठेवतात, आदर्श शिवाजी महाराजांना मानतात, ब्रासचे पुतळे, मोठाले ब्रासचे, साधारण 10-20 टनाचे बाहेरच्या देशामध्ये शिवाजी महाराजांचे फार म्हणजे जेवढं कौतुक करत तेवढं शिवाजी महाराजांची कमी आहे. आणि अत्यंत कमी वयामध्ये वयाच्या 50 पर्यंत त्यांनी साधारण पूर्ण बाकी डिटेल सांगितलेलं आहे. तर मी एकच या शिवजयंतीनिमित्त एकच विनंती सगळ्याला करत, जास्तीत जास्त लोकांनी या व्यसनापासून पहिले मुक्त व्हा, आणि एक आदर्श, आपला आदर्श शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं वाटचाल करा अशी अपेक्षा करत आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आता आपण आले आणखी आपले यानंतर आमचे प्रमुख पाहुणे बोलत नाही तुम्हाला माहिती.